नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित वाळे आणि आपण बघणार आहोत फिजिक्स इंट्रोडक्शन और इंट्रोडक्शन ऑफ द फिजिक्स. बरं, आपल्याकडे असलेला हा फिजिक्सचा इंट्रोडक्शन जे आहे हे आपल्याला बघायचं आहे आपल्या 11th आणि 12th स्टँडर्डच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. बिकॉज इंट्रोडक्शन ऑफ फिजिक्स जे आहे हे जर आपल्याला स्कूलमध्ये जर सांगायचं असेल आपल्याला एक डिफरंट पर्स्पेक्टिव्ह बघावा लागेल, किंवा आता आपण 11th-12th मध्ये आहोत किंवा देन त्यानंतर आपण हायर स्टडीज मध्ये जर इंट्रोडक्शन ऑफ फिजिक्स जर बघणार असेल तर ते एव्हरी टाइम इंट्रोडक्शन ज्यामध्ये कोणत्या कन्सेप्ट आपण एक्सप्लेन करायला हव्या हे एव्हरी टाइम जे आहेत हे चेंज होणार आहेत. बट बेसिक त्याचा काय पार्ट सेम राहणार आहे यापासून आपण स्टार्ट करूया. तर आपण ऑलरेडी जेव्हा 10th पर्यंत होतो आपल्याला सायन्स नावाचा एकच सब्जेक्ट होता आणि त्या सायन्स बरोबर मॅथमॅटिक्स सुद्धा होता. आणि देन 11th-12th ला आल्यानंतर आणि 11th ला जर आपण सायन्स जर घेणार असेल तर ह्या सायन्सचं क्लासिफिकेशन आपण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यामध्ये करणार आहोत. मग त्या सायन्स पैकी एक्झॅक्टली बायोलॉजी म्हणजे काय, केमिस्ट्री म्हणजे काय आणि फिजिक्स म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्या सायन्स कम्युनिटीमध्ये एक खूप छान सेंटेन्स जे आहेत हे वर्क झालेलं आहे. आणि ते सेंटेन्स असं आहे, इफ इट मूव्स इट इज बायोलॉजी, इफ इट स्टिंग्स इट इज केमिस्ट्री अँड इफ इट डझंट वर्क देन इट इज अ फिजिक्स. बट त्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की आता फॅन तर मोशन मध्ये आहे, देन डझंट मीन की फॅनचं जे काही फेनोमेनन आहे हे बायोलॉजी एक्सप्लेन करणार आहे नाही. तर व्हॉट इज फिजिक्स या पॉइंट पासून आपण स्टार्ट करूया. अँड प्रोबॅबली जर जिथे काहीही वर्क होत नाहीये त्या ठिकाणी जे आहेत आपण कन्सिडर करणार आहोत फिजिक्स. सो फिजिक्स म्हणजे काय, तर बेसिकली आपण ह्या फिजिक्स मध्ये स्टडी करणार आहोत एंटायर युनिव्हर्सचा. मग सर तो एंटायर युनिव्हर्सचा स्टडी फक्त 2 वर्षाच्या फिजिक्स मध्ये कव्हर होणार आहेत का, नाही. आपण ह्या पूर्ण 2 वर्ष फिजिक्सचं इंट्रोडक्शनच बघणार आहोत. फक्त एखादा पर्टिक्युलर फिजिक्सचे पुन्हा एकदा सब ब्रांचेस करून त्या ब्रांचेसचं ओनली इंट्रोडक्शन म्हणून काही छोटे छोटेसे टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत, सो दॅट आपल्या डे टू डे लाईफ मध्ये काय गोष्टी घडत आहेत त्याचं बेटर अंडरस्टँडिंग आपल्याला येणार आहे. सो वन्स अगेन फिजिक्स म्हणजे जरी पूर्ण युनिव्हर्सचा स्टडी असला तो कधीही कम्प्लीट होणार नाहीये. ऍज अ स्टुडंट आपण नेहमीच ट्राय करायला हवं की आपण कंटिन्युअसली रेग्युलरली डे आफ्टर डे आपण नवीन नवीन इन्फॉर्मेशन जी आहे ही गॅदर करणार आहोत. सो आपण स्टार्ट करूया. जसं मी आधीच बोललो, फिजिक्स जो आहे फिजिक्स मध्ये स्टडी करणार आहोत आपण युनिव्हर्सचा. वी हॅव फिजिक्स इज द स्टडी ऑफ द युनिव्हर्स. या युनिव्हर्सचं क्लासिफिकेशन जे आहेत आपण मल्टिपल वेजने करू शकतो अकॉर्डिंग टू आवर नीड. बट द बेसिक जे त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं हे या 2 पार्ट मध्ये केलं जातं. आपल्याकडे आहे मॅटर आणि देन आपल्याकडे असणार आहे नॉन मॅटर. मग मॅटर कशाला बोललं जातं, आपण स्कूल टाइम पासून ऑलरेडी बघितलेलं आहे की अशा सर्व गोष्टी की ज्या ऍटम्स पासून बनलेल्या आहेत, ज्यांना काहीतरी मास आहे, जे काहीतरी स्पेस व्हॉल्यूम ऑक्युपाय करतात, त्यांना आपण बोललो होतं मॅटर. सो ज्याचं क्लासिफिकेशन पुन्हा एकदा आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅस यांच्यामध्ये करणार आहोत. आणि देन नॉन मॅटर कशाला बोलणार आहोत, अशा सर्व गोष्टी की ज्यांचं क्लासिफिकेशन किंवा ज्या ऍटम्स पासून बनलेल्या नाहीयेत, ज्या काही स्पेस ऑक्युपाय करत नाही, ज्यांना काही मास नाहीये किंवा ज्यांचं क्लासिफिकेशन आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅस मध्ये करू शकत नाही. एक क्विक छोटीशी इन्फॉर्मेशन की मॅटरच्या फक्त ह्या 3च स्टेट आहेत का, तर नाही, याही पेक्षा जास्त स्टेट आहे. आपण आपल्या स्कूल लाईफ मध्ये आणि आपल्या इव्हन कॉलेज लाईफ मध्ये सुद्धा फक्त 3च स्टेट बघणार आहोत, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. बट जसं मी बोललो की आपल्या 11th-12th पॉइंट ऑफ व्ह्यूने इंट्रोडक्शन ऑफ फिजिक्स मध्ये आपल्याला एवढे पॉइंट आर मोर दॅन सफिशियंट टू अंडरस्टँड हाऊ अवर सराउंडिंग ऑर युनिव्हर्स वर्क्स. आणि देन हा नॉन मॅटर जो आहे अशा सर्व आपल्या आसपासच्या गोष्टी की ज्यांचं क्लासिफिकेशन मला सॉलिड, लिक्विड, गॅस मध्ये करता येणार नाही, तर त्यापैकी आपल्याकडे एक आहे लाईट. आपण ट्राय करून बघूया, लाईटला आपण सॉलिड किंवा लिक्विड किंवा गॅस बोलू शकतो का, नाही. सो इट इज नॉन मॅटर. देन वन्स अगेन आपल्याकडे आहे साऊंड, देन आपल्याकडे आहे हीट, देन आपल्याकडे आहे इलेक्ट्रिसिटी. यापैकी कोणाचंही क्लासिफिकेशन जे आहे आपण सॉलिड किंवा लिक्विड किंवा गॅस मध्ये करू शकत नाही. अल्सो यापैकी कोणालाही इन जनरल लँग्वेज आपण मास नाही असं बोलू शकतो, किंवा जे स्पेस किंवा व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार नाही आहे, किंवा ह्या सर्व ज्या आहेत यांना आपण बोलणार आहोत नॉन मॅटर.
बट ऑफकोर्स जेव्हा आपण हायर स्टडीजला जेव्हा बघू तर हायर स्टडीज मध्ये आपण बघणार आहोत की आता लाईट जे आहे यालाही काहीतरी मास असणार आहे. सो वन्स अगेन मी रिपीट करेल, 11-12च्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ह्या सर्व गोष्टींना काहीही मास नाही, काहीही व्हॉल्यूम नाही, काहीही स्पेस ऑक्युपाय करणार नाही आणि ऍटम्स पासून बनलेले नाही. यांचं क्लासिफिकेशन सॉलिड, लिक्विड, गॅस मध्ये होत नाही, म्हणून हे सर्व आहेत नॉन मॅटर. सो 11-12 मध्ये आपण काय करणार आहोत, 11-12 मध्ये एंटायर फिजिक्स मध्ये आपण फक्त यांचाच स्टडी करणार आहोत. कधी आपण सॉलिडचा स्टडी करणार आहोत, कधी लिक्विडचा, कधी गॅसचा स्टडी, कधी आपण स्टडी करणार आहोत लाईटचा, साऊंड, हीट अँड इलेक्ट्रिसिटी. एंटायर 11-12 मध्ये आपण फक्त यांचा स्टडी करत असतो डिफरंट पॉइंट ऑफ व्ह्यूने. नाव डिफरंट पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, आपण ऍज अन एक्झाम्पल जर घेतलं की आपल्याकडे असलेला हा जो पेन कन्सिडर करूयात आपण, हा जो आहे याला केमिस्ट्रीमध्ये काहीतरी याच्या प्रॉपर्टीज डिफरंट असेल, विच मीन्स केमिस्ट्रीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने याला आपण आयदर मेटल, नॉन मेटल किंवा मेटलॉइडच्या वे मध्ये एक्सप्लेन करायला हवं. याला जर मी फिजिक्स मध्ये जर बघेल तर याला मला सॉलिड बोलावं लागेल. सो एव्हरी टाइम आपण सब्जेक्ट चेंज करतो आहोत, ब्रांच चेंज करतो आहोत, त्याच्याबद्दल सांगणारी इन्फॉर्मेशन आपल्याला चेंज करावी लागते. सो आपल्या 11-12चा पूर्ण सिलेबस जो आहे हा बनलेला आहे ह्याच बेसिक गोष्टींपासून. आपल्याकडे खूप सारे चॅप्टर्स आहेत ज्यांच्यामध्ये आपण सॉलिडचा स्टडी करणार आहोत. तुमच्या समोर जर इंडेक्स जर असेल त्यामध्ये लक्षात ठेवा आपल्याला 11 स्टँडर्डला 14 चॅप्टर आहेत, 12 स्टँडर्डला 16 चॅप्टर आहेत, टोटल चॅप्टर्स होतात 30 चॅप्टर, 30, आणि ह्या 30 चॅप्टर्स मध्ये आपण यांचाच स्टडी करत असतो. मग आपल्याकडे काही चॅप्टर्स मध्ये आपण सॉलिडचा स्टडी करूया, लिक्विडचा करूया, गॅसचा करूया, आणि तोही स्टडी एका पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये कम्प्लीट होत नाही. मग सॉलिडचा स्टडी करण्यासाठी माझ्याकडे 2-3 चॅप्टर, लिक्विडचा स्टडी करण्यासाठी 2-3 चॅप्टर, गॅसचा स्टडी करण्यासाठी 2-3 चॅप्टर, अशा पद्धतीने आपले हे 11-12चे 30 चॅप्टर जे आहेत हे या ठिकाणी बनणार आहेत. अल्सो आपल्याला ऑलरेडी माहिती आहे मॅथमॅटिक्स जो आहे, मॅथमॅटिक्स हा जो एक सब्जेक्ट आहे त्याच्या पुन्हा एकदा ब्रांचेस केल्या जातात. आपण सर्वात आधी मॅथमॅटिक्सचा जो स्टडी केला तो केला होता आपण अल्जेब्राचा. त्यानंतर काही स्टँडर्ड इन्क्रीज होऊन मॅथमॅटिक्स मध्ये डायग्राम्स आल्या, त्याला बोललो होतो आपण जिओमेट्री. आणखी काही स्टँडर्ड इन्क्रीज झाल्यानंतर त्यामध्ये ऍड झाला होता ट्रिग्नोमेट्री. आणि आता 11-12ला आल्यानंतर तुम्ही आणखी मॅथमॅटिक्सची नवीन ब्रांच ऍड कराल, दॅट इज द कॅल्क्युलस. म्हणजे मॅथमॅटिक्स हा एक सब्जेक्ट आहे बट त्याच्यामध्येही खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. अल्सो केमिस्ट्री बद्दलही आपल्याला माहिती आहे, ज्यामध्ये आपण ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, ड्रग, एनालिटिकल हे मल्टिपल टाइम्स वर्ड यूज करत असतो. आपल्याला बायोलॉजी मध्ये सुद्धा माहिती आहे की झूलॉजी, बॉटनी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री असेही वर्ड्स आपण यूज करत असतो. नाव सिमिलरली आपला जो फिजिक्स जो आहे ह्या फिजिक्स मध्ये सुद्धा खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. यापैकी 9 ब्रांचेस ज्या आहेत त्यांचा आपण 11-12 मध्ये इंट्रोडक्शन बघणार असतो. ऍज अन एक्झाम्पल, लाईटचा स्टडी करण्यासाठी आपल्या फिजिक्स मध्ये एक ब्रांच आहे ज्याला बोललं जातं ऑप्टिक्स. आणि आपल्याला 11 स्टँडर्डला एक चॅप्टर आहे ज्याच्या नावामध्येच ऑप्टिक्स आहे, 12 स्टँडर्डला एक चॅप्टर आहे ज्याच्या नावामध्येच ऑप्टिक्स आहे. सो आता जर तुम्ही इंडेक्स रीड करायला स्टार्ट जर केला आणि जर त्या चॅप्टरच्या नावामध्ये ऑप्टिक्स वर्ड आला, तुम्हाला इमिजिएटली समजणार आहे की यामध्ये आपण लाईटचा स्टडी करणार आहोत. आणखी विथ द एक्झाम्पल हीटचा स्टडी करण्यासाठी आपल्याला थर्मोडायनॅमिक्स नावाची ब्रांच आहे. सो एव्हरी टाइम एखाद्या वर्ड मध्ये थर्मोडायनॅमिक्स असा वर्ड येईल, विदाउट एनी डाऊट आपल्याला समजून येईल की आता यामध्ये आपण हीट एनर्जी बद्दलचा स्टडी एक्सपेक्ट करू शकतो. 11 स्टँडर्डला एक चॅप्टर आहे थर्मल प्रॉपर्टीज, 12 स्टँडर्डला एक चॅप्टर आहे थर्मोडायनॅमिक्स, ज्यामध्ये आपल्याला इमिजिएटली आयडिया येऊन जाते. अल्सो इलेक्ट्रिसिटीचा स्टडी करण्यासाठी आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्स नावाची ब्रांच आहे, इलेक्ट्रॉनिक्स. मग आता आपल्याकडे एखादा वर्ड जर असेल चॅप्टरचं नाव, त्यामध्ये इटसेल्फ इलेक्ट्रिसिटी असेल, इलेक्ट्रिक करंट असेल, विच मीन्स आता तुम्ही केपेबल झाला आहात की चॅप्टरचं नाव रीड केल्यानंतर त्या चॅप्टर मध्ये आपण काय गोष्टी एक्सपेक्ट करू शकतो हे आपल्याला समजणार आहे. सो दिस इज ओनली आपले 11-12 स्टँडर्डचे चॅप्टर्स जे आहेत हे कसे डिझाईन झालेले आहेत हे या ठिकाणी आपण बघतो आहोत. याचबरोबर आपण आणखी कन्सिडर करूया की आपल्याकडे इथे हा जो मॅटर जो आहे,
जसं सुद्धा पुन्हा एकदा मल्टिपल वेज मध्ये क्लासिफिकेशन आपण करणार आहोत. जस्ट अन इंट्रोडक्शन म्हणून आपण असं बघूया की आपल्याकडे हा जो मॅटर जो होता एव्हरीवन, ह्या मॅटरचं क्लासिफिकेशन आपण सॉलिड मध्ये करतो. या सॉलिडचं क्लासिफिकेशन पुन्हा एकदा आपण आणखी 2 पार्ट मध्ये करणार असतो, रिजिड आणि नॉन रिजिड म्हणून. मग रिजिड आणि नॉन रिजिड म्हणजे काय, तर आपण कन्सिडर करूया की आपल्याकडे हा जो पेन जो आहे हा रिजिड आहे, सॉलिड असून रिजिड आहे. आपले क्लोथ्स जे आहेत हे सॉलिडचे तर बनलेले आहेत, बट ते रिजिड नाहीये, ते त्यांना आपण आपल्या हव्या त्या शेप मध्ये देऊ शकतो. सो रिजिड नॉन रिजिड असे 2 टाईप पडतात. हा नॉन रिजिड जो आहे याचेही पुन्हा एकदा टाईप पडत असतात, ज्यामध्ये आपल्याकडे प्लास्टिक एक टाईप बनतो, इलास्टिक एक टाईप बनतो, असे खूप सारे टाइप्स आहेत. आपला स्टडी इथेही स्टॉप होत नाही, तर ह्या इलास्टिकचेही सुद्धा आणखी आपण टाईप करणार आहोत, ज्यामध्ये आपण इलास्टोमर बघणार आहोत, ब्रिटल बघणार आहोत, डक्टाईल बघणार आहोत, असे खूप सारे टाईप आहेत. सो आपण 11 स्टँडर्ड पर्यंत किंवा 10 स्टँडर्ड पर्यंत फक्त सॉलिड जो बघत आलो होतो, आता सॉलिडचं बघा एवढं मोठं क्लासिफिकेशन होणार आहे. फक्त एवढंच नाही, तर आपल्याकडे सॉलिड बरोबरच आपल्याकडे इथे फ्लुइड बोलणार आहोत आपण, आणि ह्या फ्लुइड मध्ये 2, दॅट इज द लिक्विड आणि गॅस, असे आपण त्याचे टाईप करणार आहोत. अल्सो आपल्याकडे असलेला जो गॅस जो आहे याचेही आपण 2 टाईप करणार आहोत, ज्यापैकी आपल्याकडे एक आयडियल आणि एक जो आहे हे रियल. मला या ठिकाणी हा पॉइंट बनवायचा आहे की आपण 11-12 मध्ये गेल्यानंतर आपली अॅक्युरसी जी आहे एखादा पॉइंट स्टडी करण्याची, त्याची डेप्थ जी आहे ही आपण इन्क्रीज करणार आहोत. ऍज अन एक्झाम्पल मी जर सांगितलं की आपल्याला स्कूल टाइम मध्ये फिजिक्स बद्दल अशी एक इन्फॉर्मेशन दिली होती सन आणि अर्थ बद्दल, की सन जो आहे हा पूर्वेकडनं उगवणार आहे आणि पश्चिमेला जाऊन मावळणार आहे. बट ते जरी आपल्याला तसं अपियर होत आहे, बट दॅट इज नॉट द होल ट्रूथ. फॅक्ट काय आहे की इट इज द सन दॅट इज ऍट रेस्ट, आणि अर्थ जी आहे ही रोटेट होती आहे, त्यामुळे दिवस आणि रात्र होत आहे. आता ही झाली थोडीशी अपडेटेड इन्फॉर्मेशन. स्कूल टाइम मध्ये आपल्याला नाही सांगितलेलं हे. स्कूल टाइम मध्ये सांगितलेलं सूर्य पूर्वेकडून आला, पश्चिमेला गेला आणि दिवस आणि रात्र व्हायला स्टार्ट झाले. सो आपल्याला इन्फॉर्मेशन अपडेट करत चालायचं आहे, आपल्याला हायर अॅक्युरसी कडे जायचं आहे. अशा खूप साऱ्या अॅक्युरसी आपण हळूहळू यामध्ये आणणार आहोत आपल्या स्टडीमध्ये. आणि हे सर्व आहे आपले एकदम बेसिक कन्सेप्ट. या ठिकाणी मी तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणून एक टॉपिक शिकवणार आहे, दॅट इज द इलेक्ट्रॉनिक्स. आणि ह्या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जो आपण करंट किंवा इलेक्ट्रिसिटीचा जो स्टडी करतो त्याच्याबद्दल एक तुम्हाला बेसिक इंट्रोडक्शन लेक्चर देणार आहे मी, ज्यावरून तुम्हाला आयडिया येईल की डे टू डे लाईफ मध्ये ही एंटायर इलेक्ट्रिसिटी जी आहे ही कशी वर्क केली जाते. आता आपल्याला या ठिकाणी करंट किंवा इलेक्ट्रिसिटीचा स्टडी करायचा आहे. यासाठी आपल्याला ऑलरेडी करंट ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, या पॉइंट पासून मी स्टार्ट करतो. स्कूल टाइम मध्ये आपण करंटचा स्टडी केलेला आहे. आता तो करंट जो आहे त्याची ऍडिशनल अपडेटेड इन्फॉर्मेशन आपण बघूया, आणि विदिन 5 मिनिट्स ह्या इलेक्ट्रॉनिक्स किंवा करंट बद्दलची आपली इन्फॉर्मेशन किती टाइम्स इन्क्रीज होणार आहे हे सुद्धा तुम्ही लर्न करा. सो आपल्याकडे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे, सर्वांचा लर्न आहे तो स्टेटमेंट. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, इट कॅन ओनली कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. मग हे एनर्जीचे फॉर्म किती आहेत, टोटल फॉर्म आहेत 5. कोणते कोणते 5 फॉर्म आहेत या ठिकाणी आहे आपल्याकडे, लाईट, साऊंड, हीट, इलेक्ट्रिसिटी हे 4 फॉर्म, आणि नंबर 5 आहे हा मॅटर वाला मेकॅनिकल एनर्जी. सो आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण बोलतो आहोत की आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करायची आहे, तर आपल्याला नव्याने एनर्जी क्रिएट करता येणार नाही. आपल्याकडे ऑलरेडी जी एनर्जी आहे त्याचं कन्व्हर्जन आता इलेक्ट्रिसिटी मध्ये करावं लागणार आहे. मग आपण या ठिकाणी कन्सिडर करूया की आपल्याला हवी आहे इलेक्ट्रिसिटी और इलेक्ट्रिकल एनर्जी. मग आपल्याकडे किती पॉसिबिलिटीज आहेत, आपल्याकडे आहेत 4 पॉसिबिलिटीज, 1, 2, 3 and 4. नंबर 1 आहे साऊंड एनर्जी. आपण साऊंड एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिसिटी मध्ये करू शकतो का, अजून तरी नाही, अजून तरी मोठ्या प्रमाणामध्ये नाही. देन
आपण आपल्याकडे असलेल्या लाईट एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिसिटी मध्ये करू शकतो का? आन्सर इज येस. कशाच्या हेल्पने करणार आहोत ते? आपण करणार आहोत सोलार सेलच्या हेल्पने. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आणखी कोण आहे आपल्याकडे? आणखी आहे आपल्याकडे हीट एनर्जी. हीट एनर्जीच्या हेल्पने इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो का आपण? येस. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे हीट एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिसिटी मध्ये केल्यामुळे त्याला आपण थर्मो इलेक्ट्रिसिटी अशा पद्धतीने आपण थर्मल हीट एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिसिटी मध्ये करणार आहोत. आणि फायनली आहे आपल्याकडे मेकॅनिकल एनर्जी. नाव मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिसिटी मध्ये करता येतो का? आन्सर इज येस. आपल्या घरामध्ये असलेला जो फॅन जो आहे त्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन हे मेकॅनिकल एनर्जी मध्ये होत आहे. आता आपल्याला ह्या मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिसिटी मध्ये करायचं आहे. हे आपण कसं करणार आहोत याचे खूप सारे एक्झाम्पल आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. त्यापैकी एक एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे विंड मिल्स. त्यानंतर नंबर 2 आपल्याला एक्झाम्पल माहिती आहे हायड्रो इलेक्ट्रिसिटीचं. हायड्रो इलेक्ट्रिसिटी विच मीन्स आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी आधी अदर फॉर्म मध्ये एनर्जी असायला हवी ज्याचं कन्वर्जन आपण इलेक्ट्रिसिटी मध्ये करणार आहोत. विच मीन्स आता आपल्याकडे असलेली ही इलेक्ट्रिसिटी जी आहे तुम्हाला माहिती असेल तर इलेक्ट्रिसिटीचे हे दोन टाइप असतात. एक असतो अल्टरनेटिंग करंट आणि एक असतो डायरेक्ट करंट. आता एक्झॅक्टली अल्टरनेटिंग आणि डायरेक्ट करंट म्हणजे एक्झॅक्टली काय आहेत ह्या खूप डिटेल वाल्या कन्सेप्ट आहे. आपण बेसिक मध्ये राहूया की जर करंट स्वतःचं डायरेक्शन कॉन्स्टंट ठेवत असेल तर याला बोललं जातं डायरेक्ट करंट. आणि जर तो डायरेक्शन चेंज किंवा अल्टर करत असेल तर त्याला अल्टरनेटिंग करंट असं बोलणार आहोत. मग या ठिकाणी एवढे 4 वेज आहेत आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्याची. किंवा यामध्ये आपण आणखी एक ऍड करूया. आपल्याकडे न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. यामध्ये जेव्हा इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते ती एसी मध्ये फॉर्म मध्ये होते की डीसी फॉर्म मध्ये? लक्षात ठेवायचं आहे ओनली सोलार सेल जो आहे फक्त त्यामध्येच डीसी एनर्जी फॉर्म होणार आहे, डायरेक्ट करंट. बाकी सगळीकडे कंपल्सरी एसी किंवा अल्टरनेटिंग करंटच प्रोड्यूस होणार आहे. मग आपण आपल्या आजूबाजूच्या ह्या ज्या सर्व इलेक्ट्रिकल लाईन्स बघतो त्यामधनं एसी पास होतो आहे की डीसी? अँड आन्सर इज एसी पास होत आहे. 2 रिझन आहेत त्याचे. नंबर 1 मॅक्झिमम टाइम्स प्रोड्यूस झालेली इलेक्ट्रिसिटी ही एसी आहे. बट हे मेन रिझन नाहीये. मेन रिझन हे आहे की जेव्हा एसी ला जेव्हा आपण एका पॉइंट टू दुसऱ्या पॉइंटला आपण ट्रान्सफर करतो त्यावेळेस कमी पैशामध्ये आणि जास्त एनर्जी जो ट्रान्सफर जो होतो आणि जो सेफ आहे हा आहे एसी. देअरफॉर आपण एसी प्रेफर करतो. आता आपल्या घरामध्ये येणारी इलेक्ट्रिसिटी एसी फॉर्म मध्ये आहे. आता ज्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतात आपल्या घरामध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत. स्टार्टिंग विथ आपला सर्वांचा फेवरेट मोबाईल, सेकंड फेवरेट लॅपटॉप, कम्प्युटर्स अँड सो ऑन. देन किचन मध्ये असलेले आपल्याकडे मिक्सर आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन, आय डोंट नो किचन मध्ये नसेल, आणि देन मायक्रोवेव्ह ओव्हन आहे अँड सो ऑन. खूप साऱ्या डिव्हाइसेस आहेत. देन आहेत आपल्याकडे गीझर, देन आपल्या घरामध्ये असलेले फॅन्स अँड एसीज अँड कूलर्स अँड सो ऑन. खूप साऱ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत. यापैकी आपण आयडेंटिफाय कसं करायचं की ही डिव्हाइस एसी वरती वर्क होते की डीसी वरती वर्क होते? एक्स्ट्रीमली इझी. त्यासाठी आपण थोडंफार रिटर्न येऊया. आपल्याला माहिती आहे इथे विंड मिल जी आहे, विंड मिलचे जे ब्लेड्स जे असतात हे रोटेट होतात. वर्ड आपण लक्षात ठेवणार आहोत. सर्वात महत्वाचा इज द रोटेट ऑर द रोटेशन. थर्मो इलेक्ट्रिसिटी किंवा हायड्रो इलेक्ट्रिसिटी मध्ये सुद्धा टर्बाइन रोटेट होतात. न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये काय प्रोसेस आहे? आधी त्या न्यूक्लिअर रिएक्शन मध्ये हीट एनर्जी प्रोड्यूस होईल. त्या हीट एनर्जीच्या हेल्पने वॉटरचं वेपर आणि वेपरच्या हेल्पने पुन्हा एकदा टर्बाइन्सच रोटेट करायचे आहे. सो एसी आणि रोटेशन हा वर्ड खूप बरोबर आहे. ऍप्लिकेशन मध्येही एक्झॅक्टली तसंच आहे. मग आयडेंटिफाय कसं करायचं? त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये जर रोटेशन होत असेल तर प्रोबॅबली तो एसी वरती वर्क होत आहे आपण असं प्रेडिक्ट करू शकतो. सो आपल्या घरामध्ये असलेला फॅन रोटेट होतो, एसी वरती चालतो आहे.
वॉशिंग मशीन मोटर आहे, रोटेट होतो आहे, एसी वरती चालतो आहे. आपल्या घरामध्ये असलेला मिक्सर एसी वरती चालतो आहे. फ्रीज एसी वरती चालतो आहे. अजून आपल्या घरामध्ये असलेला एसी तो सुद्धा एसी वरती चालतो आहे. मग डीसी वरती चालणाऱ्या डिव्हाइसेस कोणत्या? फॉर एक्झाम्पल आपले मोबाईल, ज्यांना स्क्रीन आहे किंवा बॅटरी, हे लक्षात ठेवायचं आहे. मग स्क्रीन आणि बॅटरी असणारे आपले मोबाईल्स, अँड देन लॅपटॉप्स, आणि देन कम्प्युटर्स आणि टीव्हीज, हे सर्व वर्क होणार आहे डीसी मध्ये. आणि देन काही डिव्हाइसेस येतात ज्यांना बॅटरी पण नाहीये, स्क्रीन पण नाहीये, आणि ज्यांच्यामध्ये काही पार्ट रोटेट पण होत नाहीये. फॉर एक्झाम्पल बल्ब अँड ट्यूब्स. आता हे एसी वरती रन होतात की डीसी वरती रन होतात, हा आहे तुमचा क्वेश्चन. आणि देन ह्या पर्टिक्युलर केसमध्ये आता जर आपण एक बॅक ऑफ द माइंड क्वेश्चन आपल्याला यायला हवा, घरामध्ये येणारी इलेक्ट्रिसिटी ही अल्टरनेटिंग आहे आणि आपल्या मोबाईलला ही डायरेक्ट वाली हवी आहे. मग हे अल्टरनेटिंगचं कन्व्हर्जन डायरेक्ट मध्ये नंबर 1 हे पॉसिबल आहे का? आन्सर इज येस. मग हे कन्व्हर्जन कोण करतो? तर एक रेक्टिफायर नावाची डिव्हाइस आहे. आपण या ठिकाणी असं बोलूया की आपल्याकडे हे एसीचं कन्व्हर्जन डीसी मध्ये करण्यासाठी आपण यूज करणार आहोत एक रेक्टिफायर नावाची डिव्हाइस. सो घरामध्ये येणारी इलेक्ट्रिसिटी होती एसी, एसीचं सर्व डिव्हाइसेसचे काम झालं. आणि ज्यांना डीसी हवी आहे त्यांच्या आधी एक रेक्टिफायर असणार आहे जो एसीचं कन्व्हर्जन डीसी मध्ये करणार आहे. आणि देन पुन्हा एकदा असा क्वेश्चन यायला हवा की सर, जर आमच्या घरी जर सोलार पॅनल जर असतील, आणि आपण ऑलरेडी डिस्कस करतो आहोत की सोलार पॅनल मुळे डीसी प्रोड्यूस झाला, त्यामुळे घरात चालणाऱ्या डीसी डिव्हाइसेसचं फंक्शन तर समजलं, बट आता एसी वरती चालणाऱ्या डिव्हाइसेस कशा वर्क होतील, यासाठी पुन्हा एकदा आपल्याकडे एक डिव्हाइस आहे जी डीसीचं कन्व्हर्जन एसी मध्ये करू शकते, आणि त्या डिव्हाइसला आपण बोलतो इन्व्हर्टर. आपल्या घरामध्ये ऑलरेडी इन्व्हर्टर्स असतात. सो इन्व्हर्टरचे आउट ऑफ ऑल द फंक्शन वन ऑफ द फंक्शन जे आहे हे डीसीचं कन्व्हर्जन एसी मध्ये करणार आहे. सो इन दिस वे आपण असं बोलू शकतो की ह्या छोट्याशा लेक्चर मध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स बद्दल आयडिया आली आहे की इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस कशी होते, प्रोड्यूस झाल्यानंतर एसी कोण प्रोड्यूस करतो, डीसी कोण प्रोड्यूस करतो, इलेक्ट्रिकल लाईन्स मधनं एसी पास होत आहे, घरामध्ये येणारी इलेक्ट्रिसिटी एसी आहे, घरामध्ये कोणती डिव्हाइस एसी डीसी आयडेंटिफाय करायची आपण करू शकतो, आणि एसीचं कन्व्हर्जन डीसी, डीसीचं कन्व्हर्जन एसी मध्ये कसं केलं जातं याची सुद्धा एक बेसिक आयडिया आपल्याला आलेली आहे. न मोर डिटेल मध्ये स्टडी जो आहे जेव्हा आपला सिलेबस स्टार्ट होईल त्यावेळेस आपण बघूया. मला फक्त एवढं सांगायचं आहे की फिजिक्सचं जे आतापर्यंतचं इम्प्रेशन, आय डोंट नो डिफिकल्ट आहे, मला माहिती नाही, इंटरेस्टिंग हा वर्ड कंपल्सरी असायला हवा. एंटायर युनिव्हर्सला गव्हर्न करणारा सब्जेक्ट इज द फिजिक्स. सो कंपल्सरी आपल्याला फिजिक्सचं नॉलेज हे इम्पॉर्टंट आहे. प्लस सर्व एंट्रन्स एक्झाम मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री हे कंपल्सरी सब्जेक्ट ठेवले, त्या पाठीमागे काहीतरी रिझन तर असणारच आहे. सो फिजिक्सचा स्टडी हा कंपल्सरी आहे आणि फिजिक्स सब्जेक्ट हा खूप इझी आणि इंटरेस्टिंग आहे. थँक्यू.